नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूया उद्यासाठी महत्त्वाच्या लेवल काय असतील. मग त्या निफ्टीमध्ये असू द्यात किंवा बँक निफ्टीमध्ये असू द्यात. त्याबरोबरच उद्याची जी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे ती कुठे होऊ शकते, त्याचा इम्पॉर्टंट सपोर्ट आता काय निघून येतो, ज्या पद्धतीने मार्केट रोज नवीन हाय बनवतो आहे. त्यानंतर आता आपल्यासाठी जी ब्रेकडाऊनची लेवल आहे ती काय असू शकते. काल आपण जे डिस्कशन केलेलं होतं अगदी तसंच काहीसं, म्हणजे काल हे डिस्कशन होतं आपलं की जे जवळजवळ 100-125 पॉईंट आपण जो हा व्हिडिओ ज्यावेळेस बनवला होता आजच्या दिवसासाठीचा, त्यावेळेस गिफ्ट निफ्टी आपल्याला 100 ते 125 पॉईंट अप दाखवत होती. परंतु ज्या पद्धतीचं नंतरून कामकाज झालं, डाऊ जोन्स अगदी नवीन हाय बनवत असतानाही आपलं गिफ्ट निफ्टीमध्ये एक फॉल पाहायला मिळाला आणि आपण गॅप डाऊन ओपन झालो. त्यानंतरही मार्केटने थोडा वेळ खाली सस्टेन केलं, एक फास्ट रॅली आली आणि पुन्हा त्याच लेवलपासून, म्हणजे जी लेवल आपल्यासाठी अगोदर काळजीचं कारण बनलेली होती ती लेवल होती 24,640-660. हा जो झोन आहे 20 पॉईंटचा, तिथे थोडा वेळ सस्टेन करून एक शार्प कट पुन्हा पाहायला मिळाला आणि त्यानंतर जी सुरुवात झालेली आहे ती अगदी 24,800ला जाऊन आपण बंद झालेलो आहोत. विकली ॲनालिसिसमध्ये तुम्हाला आठवत असेल किंवा काल परवाच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला आठवत असेल की 24,800वरती एक चांगला ओपन इंटरेस्ट आहे आणि त्याच्यानंतरचा जो ओपन इंटरेस्ट आहे तो हायेस्ट आहे 25,000. मी कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये ही चर्चा केलेली होती की जर काल सुट्टी नसती तर आपली ही एक्सपायरी इथे झाली असती, पण काल सुट्टी आल्यामुळे जे काही पोझिशन ॲडजस्टमेंट झाल्या आणि त्यानंतर आपण एक्झॅक्ट 24,800ला येऊन बंद झालेलो आहोत. आता उद्या काय करायचं आहे सगळेजण गेल्या 15 दिवस महिनाभर झाले मार्केटमध्ये क्रॅशची वाट पाहत आहेत. काय आपलं मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी आपल्या ट्रेडर लोकांकडून असतील, इन्व्हेस्टर लोकांकडून असतील किंवा ज्यांचा मार्केटशी काही संबंध नाही आहे, बरेचसे यूट्यूबर्स आहेत ते त्या पद्धतीचे व्हिडिओ सध्याला बनवत आहेत की मार्केटमध्ये क्रॅश पेंडिंग आहे, क्रॅश येऊ शकतो, बबल आहे वगैरे वगैरे. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की स्वतःला अगोदर डिफाईन करा की तुम्ही इन्व्हेस्टर आहात की तुम्ही ट्रेडर आहात. आणि जर तुम्ही ट्रेडर असाल, आपण हा जो व्हिडिओ आहे तो नॉर्मली ट्रेडरसाठीच बनवतो, इन्व्हेस्टरचा याच्यामध्ये आपण जास्त विचार करत नाही की तुम्ही इन्व्हेस्टिंग करताय वगैरे, त्यासाठीच आपले वेगळे सेशन्स असतात. परंतु इथे आपण काय चर्चा करत असतो फक्त ट्रेडर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि तेही जास्तीत जास्त एक आठवडा जो रविवारी व्हिडिओ बनवतो तो, आणि जे डेली व्हिडिओ असतात ते एक दिवसाचं ॲनालिसिस किंवा प्रेडिक्शन म्हणूयात आपण ते असतं आणि त्यामध्ये फक्त या एका दिवसापुरतंच आपण ठरवत असतो. त्याच्यामुळे तुम्ही हा विचार करूच नका की मार्केटमध्ये मोठा क्रॅश येणार आहे किंवा काय होणार आहे. तुम्ही जर एक दिवसासाठी एक आठवड्यासाठी पोझिशन बनवताय ना, तुम्ही फक्त आणि फक्त प्राईज ॲक्शनवरती लक्ष द्या. बाकी काय म्हणतायत काय नाही आहे याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही आहे. आपल्याला जे चार्ट सांगणार आहे, जे चार्टवरती दिसणार आहे ना, त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करा. म्हणजे जरीही क्रॅश आला, सपोज या पद्धतीची एखादी कॅन्डल फॉर्म झाली रेड कॅन्डल, तर तुम्हाला काय आहे, तुमचा हा महत्त्वाचा सपोर्ट असणार आहे, हा महत्त्वाचा सपोर्ट, हा ब्रेक झाला तुम्हाला पुट साईडचा ट्रेड मिळणार आहे, त्यामध्ये तुम्ही अगदी 25-30 पॉईंटचा स्टॉप लॉस लावणार आहे. म्हणजे तुम्हाला या बाजूला जाताना ही ट्रेड मिळणार आहेत आणि आत्ता जे अपसाईड चालू आहे तिथेही ट्रेड मिळणार आहे. म्हणजे आपण ओव्हर बुलिश आहोत असंही नाही आहे मार्केटवरती, पण जे आपल्याला प्राईस ॲक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते ना तेच पहा आणि त्यावरतीच ट्रेड करा. बाकीचं नॉईज किंवा बाकीचे लोक काय म्हणतात ना याकडे दुर्लक्ष करा. फक्त आणि फक्त जे चार्ट सांगतोय त्याला फॉलो करा, नक्कीच तुम्हाला बेनिफिट होईल. आता चार्टवरती सध्याला काय दिसते आपल्याला, सगळ्यात महत्त्वाची आता उद्यासाठीची जी लेवल असणार आहे ती ही आहे आणि ही एक जी लेवल आहे ना ती फिबोनाचीची महत्त्वाची लेवल आहे. तुम्ही ड्रॉ करू शकता डेली विकलीवरती आणि तुम्हाला ही लेवल मिळून जाईल. तर 24,850 ही महत्त्वाची लेवल आहे. आता मार्केट एवढ्या वरती आलं आहे म्हणजे अगदी 25,000च्या दरवाजात उभे आहे. कदाचित उद्याच तुम्हाला 25,000 पाहायला मिळेल किंवा मग ते बजेटपर्यंत स्ट्रेच होऊ शकतं, परंतु आता 25,000 येईल ही परिस्थिती आहे सध्याला जी चार्टवरती दिसते. मग उद्या फ्लॅट ओपनिंग असू द्यात किंवा गॅप अप ओपनिंग असू द्यात, आपल्याला 24,850च्या वरती जसं निघणार आहोत ना तेव्हाच आपल्याला बाईंगचा विचार करायचा आहे किंवा कॉलची पोझिशन जी आहे ती घेणार आहोत आपण. यानंतर 24,850 निघालं की 24,930 ही एक महत्त्वाची लेवल आहे आणि त्यानंतर 24,975-980 ही लेवल खूप महत्त्वाची ठरू शकते. हे जे 75-85 हे जे 10 पॉईंट आहेत ना ते खूप महत्त्वाचे ठरू शकतात, कारण का आपण ट्रेड करणार आहोत सगळेजण 25,000साठी, पण कदाचित अगदी 25,000च्या जवळ जाऊन मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं किंवा तिथे कन्सोल्टेशन पाहायला मिळणार आहे. आणि मग याच्यावरती जर निघतो आपण तर मग फक्त 25,000च नाही तर 25,050 आपण ही लेवल पाहणार आहोत. कदाचित ती उद्या येऊ शकते किंवा एक दिवस एक्सटेंड होऊ शकते. आपण या पद्धतीनेच ट्रेड प्लॅन करणार. जर मोठं गॅपअप होतोय तर याच लेवल आपण मार्क करणार आहोत आणि त्या पद्धतीने प्लॅन करणार आहोत. आता डाऊन साईड काही दिवसापूर्वी आपल्यासाठी डाऊन साईडची जी लेवल होती ती होती 24,220. त्यानंतर ती आपण वरती घेतली, ती आली 24,460च्या आसपास. आता त्याच्यानंतर जी लेवल आपण डिस्कशन करत होतो ती होती 24,520-480. आता आपली लेवल अजून थोडी वरती जाणार आहे आणि ती लेवल कोणती असणार आहे, तर जी लेवल आपल्याला गेले 2-3 दिवस झाले फसवत होती किंवा त्या लेवलपासून मार्केट मागे फिरत होतं ती लेवल आहे 24,640-660. हा 20 पॉईंटचा झोन. म्हणजेच जोपर्यंत याच्या वरती आहोत ना तर बाय ऑन डिप्स,
काय आहोत, जोपर्यंत त्याच्यावरती आहोत बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी यूज करायची. मग तुम्ही 480ला करा, 460ला करा किंवा अगदी 700, 720 इथे कुठेही तुम्ही ज्या मिळणार आहेत तिथे बाय ऑन डिप्स. म्हणजे कसं, जर इथे एखादा डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवतं आहे, बाईंगचा विचार करायचा आहे. पण महत्त्वाची जी लेवल आहे याच्या खालीच आपल्याला जो काय आहे तो पुटचा विचार करायचा आहे. अगदीच ॲग्रेसिव्ह पुट इथे बनतात का, तर नाही बनत, परंतु जे छोटे मोठे ट्रेड आहेत ते तुमचे बनू शकतात. जर 640 ही लेवल ब्रेक होती उद्या, तर 580 याच्यासाठी एक ट्रेड ट्राय करू शकता, 580, 560 आणि त्याच्यानंतर जो की आजचा लो बनलेला आहे 500च्या आसपास, 500 ते 520 इथपर्यंतच सध्या दिसत आहे. याच्या खाली जर जाते तर मग आपण डेली बेसिसवरती ज्या दोन याच्या अगोदरच्या डोजी बनले होते, आपण कालही चर्चा केलेली होती, या डोजीचा लो ज्यावेळेस ब्रेक होईल ना किंवा त्याच्या खाली जाऊन एखादं क्लोजिंग येईल तर मग आपण डाऊन साईड कशी ओपन होती हे पाहणार आहे. आता उद्यासाठी महत्त्वाचा ट्रिगर पॉईंट काय असू शकतो हे लक्षात घ्या. लेवल तर आता सांगितलं तुम्हाला. उद्याचा महत्त्वाचा ट्रिगर पॉईंट असणार आहे इन्फोसिसचा रिझल्ट. TCSच्या रिझल्टच्या दिवशी काय झालं हे तुम्ही पहा, किंवा आजही प्रत्येकाने आपला पोर्टफोलिओ चेक करून पहा. मार्केट जरी नवीन हाय बनवलेला असला, मार्केट असेल निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल, तरीही तुमचा पोर्टफोलिओ बऱ्यापैकी एकतर रेड असेल किंवा नेक टू नेक असेल, जास्त मोठा प्रॉफिटही नसणार आहे. कारण का आज जी रॅली आहे ना ती मोस्टली IT सेक्टरने लीड केलेली आहे. आणि विशेष म्हणजे काल नॅसडॅक डाऊन होतं तरीही IT मध्ये आपल्याला एक चांगली मोठी मुवमेंट पाहायला मिळालेली आहे. आणि ज्या पद्धतीने TCSच्या रिझल्टनंतर आणि इन्फोसिसचे रिझल्ट TCSपेक्षा नक्कीच चांगले आहेत हे लक्षात घ्या. नक्कीच चांगले येणार आहेत हे रिझल्ट. त्यामुळे आता काय होतं हे मार्केट सुप्रीम आहे, उद्याच कळेल आपल्याला, परंतु त्या दृष्टीनेच तुम्ही प्लॅन करा. जर उद्या इन्फोसिसने चांगला रिझल्ट आला आणि त्याच्यावरती जर आता तुम्ही जाऊन चेक केलं तर ADR 4%च्या आसपास प्लस आहे इन्फोसिसचा जो ADR आहे. त्यामुळे आपल्याला थोडी अपेक्षा आहे उद्या मार्केटने 25,000 टच करण्याची आणि त्यावरतीच लक्ष राहू द्यात. आता उद्या महत्त्वाचा इंडेक्स ज्याची एक्सपायरी आहे, सॉरी आजही आपल्याला एक्सपायरीच्या इंडेक्सने चांगली मुवमेंट दिली. काल जर तुम्ही फिननिफ्टीचं पाहिलं तर फिननिफ्टीने म्हणजे मंगळवारी एक्सपायरी झाली, फिननिफ्टीने ती मुवमेंट दिली नव्हती. ज्या लेवल आपण फिननिफ्टीसाठी एक्सपेक्ट करत होतो ना त्यांची मुवमेंट आज होताना आपल्याला पाहायला मिळेल. मग बँक सेन्सेक्समध्ये काय होऊ शकतं, दोनच लेवल सांगून ठेवतो महत्त्वाच्या. अपसाईडची जी लेवल आहे ती आहे 81,450, 500 याच्यावरती निघतो आहे. जर निफ्टीमध्ये 25,000 येते तर सेन्सेक्समध्ये तुम्हाला 82,000 पाहायला मिळेल. जर याच्यावरती निघतो आहे, फ्लॅट ओपनिंग असू देत किंवा थोडंफार गॅप ओपनिंग ही लेवल ब्रेक होती, थोडं वेळ सस्टेन करतो आहे, तर तुम्हाला 82,000, 82,300पर्यंतचा प्रवाससुद्धा पाहायला मिळू शकतो. 1000 पॉईंट आहे तिथून, परंतु सेन्सेक्समध्ये आहे ती कॅपेबिलिटी एक्सपायरीच्या दिवशी. फक्त एक लक्षात ठेवा, मागच्या एक्सपायरीला BSEने जी नाटकं केलेत कदाचित पुन्हा ती होऊ शकतात. त्यामुळे क्वांटिटी कमी ठेवा किंवा ज्या तुम्हाला बेरेबल आहेत अशाच क्वांटिटी ठेवा आणि त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करा. डाऊन साईडची जी लेवल आहे ती आहे 81,050. या लेवलपर्यंत बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता. याच्या खाली निघताय ना तर एक पुट, छोटा मोठा पुट ट्राय करू शकता. खूप मोठी रेंज आहे का नाही, 80-800 ही जी महत्त्वाची लेवल आहे इथे तुम्हाला एक सपोर्ट घेताना मार्केट पाहायला मिळू शकतं. पूर्ण एक दिवस इथे घालवलेला आहे कालचा आणि आत्ता किंवा इथे, तर एक चांगला सपोर्ट आहे 80-800. 80-800 ब्रेक झालं तर मात्र अजून 300-400 पॉईंटचा तुम्हाला फॉल पाहायला मिळणार आहे. आणि मग एक्सपायरी ट्रेड आहे, तुम्ही ते त्या पद्धतीने प्लॅन करू शकता. महत्त्वाचे लेवल त्या दोनच आहेत, वरती 500 आणि खाली 81,000 जे की सायकोलॉजिकल लेवलसुद्धा आहे. इंटरेस्टिंग आहे तो इंडेक्स म्हणजेच बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्येही आज काय झालं, एक गॅपडाऊन ओपनिंगनंतर चांगली मोठी मुवमेंट, पुन्हा त्याच इंटेन्सिटीने फॉल जसा निफ्टीमध्ये झाला तसाच, आणि पुन्हा हळूहळू जसं निफ्टीवरती चालली होती तशीच बँक निफ्टी. पण जी मुवमेंट निफ्टीमध्ये आहे, निफ्टी ज्या पद्धतीने स्ट्रॉंग आहे ना तसं बँक निफ्टी दिसत नाही आहे. आणि पुन्हा इथे येऊन बंद, म्हणजे त्याच लेवलमध्ये पुन्हाही वरती अजून ना 52,700 ब्रेक होऊन त्याच्यावरती क्लोजिंग येते ना खाली 52,200 ब्रेक होऊन त्याच्या खाली क्लोजिंग येते. उद्यासाठी सुद्धा याच लेवल लक्षात ठेवा. हे छोटे मोठे ट्रेड तुम्हाला मिळत असतील नक्की करा, थोडाफार प्रॉफिट आहे काय आहे तुम्ही नक्की करा. परंतु जे डिरेक्शनल ट्रेड आहेत ते वरती 52,800 ब्रेक होऊन त्याच्यावरती जर निघतोय तर, आणि खाली 52,200, 52,150 याच्या खाली एक 15 मिनिटाची किंवा एक अर्ध्या तासाची कॅन्डल कमीत कमी क्लोज होणं गरजेचं आहे दोन्ही लेवलच्या, तरच तुम्ही डिरेक्शनल ट्रेड प्लॅन करू शकता. अदरवाईज बँक निफ्टीमध्ये काहीही नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ही मुवमेंट चांगली दिसत असेल, आज आम्हालाही एक चांगला प्रॉफिट झालेला आहे बँक निफ्टीमध्ये, पण मुवमेंट ज्याला आपण म्हणू शकतो बँक निफ्टीच्या रेप्युटेशनला साजेशी मुवमेंट बँक निफ्टीमध्ये सध्या नाही आहे. याच्यावरती निघल्याच्यानंतर कदाचित बजेटच्या अगोदर एक चांगली मोठी मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळू शकते. ती अगदी 54,000 किंवा 54,250पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे. पण आपण त्याची चर्चा कधी करणार आहोत, याच्यावरती एक दिवसाचं क्लोजिंग किंवा ॲटलिस्ट 53,050च्या वरती जोपर्यंत निघत नाही बँक निफ्टी तोपर्यंत आपण त्याचा विचारसुद्धा करणार नाही आहे. म्हणून मी आता वरच्या लेवल 4 दिवस झालं सेमच आहे, सांगत नाही, फक्त लक्षात ठेवा 52,800च्या वरती बाईंग पोझिशनचा विचार करू शकता.
शकता. 52-200च्या खाली तुम्ही सेलिंग साईडचा विचार करू शकता. मध्ये जे आहे छोटे मोठे ट्रेड तुम्ही म्हणजे रेजिस्टन्सला आले सेल साईडचा ट्रेड बनवू शकता, सपोर्टला आल्यानंतर बाईक साईडचा ट्रेड बनवू शकता. छोटे मोठे 50 पॉईंटचा स्पॉटवरती असेल आणि मग त्याच्यानुसार 1:2, 1:3 या पद्धतीने तुम्ही टार्गेट प्लॅन करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, बरेचसे जर पाहत आहेत व्हिडिओ परंतु लाईक करत नाही. पण लाईक केल्यामुळे काय होतं आहे, आपला जो रीच आहे ना व्हिडिओचा तो कमी होतो आहे आणि रेकमेंडेशन्स ज्याला म्हणतो आपण ते पोहोचत नाहीत बऱ्याच जणांपर्यंत. त्यामुळे जर शक्य असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला काही आवडत नसेल याच्यामध्ये किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा डिसलाईकसुद्धा करू शकता, म्हणजे आम्हाला समजून येईल की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, अँड कीप ट्रेडिंग.